दहशतवाद विरोधी पथकाकडून राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक। या प्रकरणी ठाणे, नवी मुंबई, मुंबई शहर, नाशिक या ठिकाणी 10 गुन्हे दाखल। पालकमंत्री पदासाठी नवीन वर्षाचा मुहूर्त। पालकमंत्री पदाचा निर्णय 1 जानेवारी नंतर होणार। वनमंत्री गणेश नायकांचं मोठं विधान। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच असल्याची चर्चा। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची त्यांच्या कुटुंबासह तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपींना अटक करा। सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदनाच्या द्वारे करण्यात आली मागणी। डी गुकेश यांनी रजनीकांतची भेट घेतली। डी गुकेशला रजनीकांत शिवकार्तिकेयन यांच्याकडनं पुस्तक भेटवस्तू। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। CID चप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल। हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरारच। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींच्या विरोधामध्ये आंदोलन। बेस्ट ही माझ्या जबाबदारी नाही, तर गगराणींच्या वक्तव्याचा निषेध। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नव्यानं रुजू झालेल्या 61 कर्मचाऱ्यांनी दिले राजीनामे। सद्यस्थितीत 371 पैकी 320 कर्मचारी कामावर। पवारांच्या राष्ट्रवादीचे रमेश कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। रमेश कदम यांनी मंत्री उदय सामंतांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। मंत्री पंकजा मुंडे यांनी कोल्हापूरमध्ये जात घेतलं अंबाबाई देवीचं दर्शन। पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा विश्वास मुंडेंनी केला व्यक्त। श्रीरामपूर नगर परिषदच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं नागरिकांचा जीवघेणा प्रवास। प्रशासनाला जाग येत नसल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बदलाचं वारं वाहण्यास सुरुवात। शरद पवार लवकरच भाकरी फिरवणार, तर प्रदेश अध्यक्ष बदला देखील चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। भारतीय जनता पक्षाकडे देणग्यांचा ओघ सुरूच। 2023-24 मध्ये मिळाल्या 2244 कोटींच्या देणग्या। गेल्या वर्षीच्या देणग्यांपेक्षा यंदा तिप्पट देणग्या। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं। मुंबई महापालिकेसाठी पार पडलेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पालिका निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती। बीड घटनेतील आरोपी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मुंडेंचा नाही, तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, संजय राऊतांचा आरोप। कल्याणमधील घटनेवर स्थानिक खासदार गप्प का? संजय राऊतांची श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका। फडणवीसांना अर्बन नक्षलवाद्यांची चिंता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्बन नक्षलवाद्यांना संरक्षण देतात, संजय राऊतांचा गंभीर आरोप। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक। गिरीश महाजन यांनी नियुक्त्या थांबवल्याची चर्चा। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळाल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण। वाशिम जिल्ह्यामध्ये 1,24,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।